नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण सोडवणार आहोत सेशन 3. सेशन क्रमांक 3 आज आपण सोडवणार आहोत. चला तर आपण सेशन 3 क्रमांक आज सुरू करूया. यामध्ये आपण लॅब अवरला क्लिक करून यामध्ये आपल्याला लॅब अवरला क्लिक केल्यानंतर आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस करायची आहे आणि मी या ठिकाणी स्टार्ट एक्झामला क्लिक करतो. तुम्ही या ठिकाणी काही जरी टाईप केले तरी चालेल आणि येस बटनाला क्लिक करायचे आहे आणि ओके बटनाला क्लिक करून यस आय एम ला क्लिक करून एंड एक्झाम हे टाईप करून कन्फर्म बटनाला क्लिक करायचे आहे आणि ओके बटनाला आपण क्लिक करूया. पुढील सेशन आपण पाहूया ते या ठिकाणी नॉलेज चेक. नॉलेज चेक मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. तर 10 क्वेश्चन आहे ते पाहूया. या ठिकाणी पहिला क्वेश्चन, तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर्स विंडोचे रंग आणि साऊंड म्हणजेच आवाज एकाच वेळी बदलायचे असतील, तुम्ही कोणत्या पर्यायावर क्लिक कराल? तर याचं उत्तर आहे डी. डी उत्तर याचं बरोबर आहे आणि मी सबमिट बटनाला क्लिक करतो. डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडा? तर डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी आपण पर्सनलाइज ऑप्शनवर क्लिक करू. त्यामुळे एक ए ऑप्शन हे बरोबर आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या चित्रास रिबन्स टाईप केलेले स्क्रीन समोर दाखवलेलं आहे? तर याचं उत्तर आहे डी. त्यानंतर खालीलपैकी कंट्रोल पॅनल मधील कोणती कॅटेगरी तुमच्या आवडीचा फोटो डेस्कटॉप बॅकग्राऊंडला देऊ शकतो? तर याचं उत्तर आहे डी. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणता पर्याय वापरून ठराविक वेळेने दिसणारी अनेक चित्र तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर टॉप वॉलपेपरवर ठेवू शकता? तर याचं उत्तर आहे सी. पुढील क्वेश्चन, जेव्हा तुम्ही डेस्कटॉप बॅकग्राऊंड साठी एखादे चित्र निवडता तेव्हा तुम्ही स्क्रीनवर तुमचा कसे पाहिले तसे फिट करता येते, त्यासाठी असलेले काही ऑप्शन्स पुढील प्रमाणे आहेत. याचं उत्तर आहे फिल, फिट आणि स्ट्रेच हे उत्तर आहे याचं. पुढील क्वेश्चन आहे आपला, विंडोज 10 मध्ये डेस्कटॉप डायडॅशचा समावेश होतो, ज्यामुळे डेस्कटॉप बॅकग्राऊंडची ठराविक वेळे बदलते. तर याचं उत्तर आहे स्लाइड शो. सी उत्तर बरोबर आहे. डायडॅश हा प्रोग्राम ज्यामुळे ठराविक वेळेत जर काही इनपुट मिळाले नाही तर कम्प्युटरच्या स्क्रीनवर तो एक चित्र, अॅनिमेशन किंवा फक्त रिकामा स्क्रीन दिसतो. याचं उत्तर आहे स्क्रीन सेव्हर, बी. सबमिट बटनाला क्लिक करूया. पुढील क्वेश्चन, जर तुम्ही संगीत बॅकग्राऊंड रंग आणि माउस कर्सरची याची काही सध्या चालू थीम असेल तर तुम्ही डॅश करण्याचे थीम यादीत दिसायला लागेल. याचं उत्तर आहे डी, सेव्ह. सबमिट बटनला क्लिक करा. पुढील क्वेश्चन आहे, पेंट वापरून तुम्ही पुढील गोष्टी करता येतात, चित्र एडिट करणे आणि सबमिट बटनला आपण क्लिक करूया. या ठिकाणी एस एम ला क्लिक करून एंड एक्झाम हे टाईप करायचे आहे. त्यानंतर कन्फर्म बटनाला क्लिक करायचे आहे आणि ओके बटनाला क्लिक करून आपण सेशन कम्प्लिशन टेस्ट चालू करूया. या ठिकाणी स्टार्ट एक्झामला क्लिक करून पहिला क्वेश्चन आहे, बहुतेक वेळा सॉफ्टवेअर या शब्दाला डॅश हा समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. याचं उत्तर आहे प्रोग्राम आणि सबमिट बटनाला क्लिक करायचे आहे. यातील कम्प्युटरच्या संसाधनांची समन्वय साधणारा वापरकर्ता व कम्प्युटर यांच्यामध्ये एक इंटरफेस उपलब्ध करून देणारा आणि ऍप्लिकेशन रन करणारा प्रोग्राम ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम आणि सबमिट बटनाला आपण क्लिक करूया. अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या कम्प्युटरच्या सिस्टीमचे व्हायरलेस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम पासून संरक्षण करतात. हा डॅश प्रोग्रामचा प्रकार आहे. तर याचं उत्तर आहे ए, युटिलिटीज आणि सबमिट बटनाला आपण क्लिक करूया. पुढील क्वेश्चन आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे यासाठी लिहिलेले प्रोग्राम्स आहेत. याचं उत्तर आहे एखाद्या विशिष्ट काम जसे की माहितीची निर्मिती तिचे संपादन आणि जतन करण्यासाठी वापरले जाते. याचं उत्तर आहे डी आणि सबमिट बटनाला क्लिक करून यस आय एम ला क्लिक करून आपल्याला एंड एक्झाम हे टाईप करायचे आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपला आजचा हा क्वेश्चन आजचा हा सेशन आपला पूर्ण झालेला आहे आणि तिसरा सेशन आपला पूर्ण झालेला आहे.
या ठिकाणी आज आपण थांबूया. पुढील सेशन मध्ये आपण 4 नंबरचा सेशन पाहणार